जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न। नंदुरबार जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात वरचढ ठरत असून मागासलेपणाच्या ठसापुसून जाऊन समाजात चांगले कार्य होत आहे। विधायक समितीच्या माध्यमातून माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी यांनी शिक्षणाची गंगा तापी आणि नर्मदेच्या मधल्या खोऱ्यात आणून हजारो युवक डॉक्टर, वकील आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले। नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी व औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हस्ते पार पडला। उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले। विधी महाविद्यालयाला स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी तर औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाला स्वर्गीय श्रीमती विमल बटेसिंग रघुवंशी यांचे नाव देण्यात आले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन तथा विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी अंगीकारले पाहिजे। मेहनतीच्या जोरावर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी वकील ते न्यायाधीशापर्यंत मजल मारू शकतात। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट परिजात पांडे, नवी दिल्लीचे बार कौन्सिलने सदस्य ॲडव्होकेट जयंत जयभावे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव पाटील, उच्च न्यायालयाचे मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अमरजितसिंग गिरासे, महाराष्ट्र व गोव्याचे बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, सदस्य ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट आशिष देशमुख, विधायक समितीचे संचालक मनोज रघुवंशी, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, अनिल गोवरदीपे, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, ॲडव्होकेट सतीश देशमुख, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट उच्च न्यायालय बार कौन्सिल औरंगाबाद येथील उच्च न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट एल जाधव उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। म्हणून आम्हाला वकिलीचंही महत्व कळलं आणि त्याच्यानंतर आदरणीय दादा, आदरणीय बापूजी यांनी नंतर विचार केला 25 वर्षापूर्वी की एक विधी महाविद्यालय सुद्धा या आदिवासी जिल्ह्यामध्ये झालंच पाहिजे आणि पहिलं महाविद्यालय विधी महाविद्यालय त्यांनी काढायचा निर्णय घेतला। आज खरंच आहे की एवढे वकील नंदुरबार जिल्ह्यामध्ये होऊन गेले साहेब। या कॉलेजमुळे फायदाही भरपूर झाले लोकांचे। ही संस्था सुद्धा नंदुरबार तालुका विधायक समिती 1962 मध्ये जन्माला आली। स्वर्गीय जी.टी. पाटील, आदरणीय दादा यांनी सगळ्यांनी मिळून ही संस्था उभी केली आणि जेव्हा या आदिवासी दुर्गम भागामध्ये शिक्षणाची गरज होती, शिक्षणासाठी लोक पुढे येत नव्हते, आर्थिक अडचणीमध्ये लोक सामोरे जात होते आणि अशा वेळेला लोक वर्गणीतून आपण ज्या केवडीपाड्याचं साहेब आश्रम शाळेचं आज उद्घाटन केलं, ती 1972 मध्ये सुरू केलेली ती आश्रम शाळा लोकांनी स्वतःहून मुलं बी शिकायला टाकायचे, घरून ज्वारी वगैरे बी आणायचे आणि त्यांचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं हे आम्हाला मान्य करावं लागेल। आज संस्थेचे जवळजवळ 65 गरीब आदिवासीची 5000 मुलं रेसिडेन्शियल आहेत, ज्यांचं दोघं वेळेचं जेवण, नाश्ता सगळं काही संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। आणि अशा वेळेला फक्त कमर्शियल विचार न करता इंजिनियर, मेडिकल कॉलेज टाकणं आणि फक्त बिल्डिंगा चांगल्या बनवणं हा उद्देश न ठेवता शिक्षणाची शिदोरी आपल्या ग्रामीण भागामध्ये कशी जाईल त्या दृष्टिकोनातून या जुन्या मंडळींनी प्रयत्न केले आणि त्यांनी त्या संस्थेची निर्मिती केली। त्याच्यातच मग विधी राजू भैयाचा वकील झाल्यानंतर म्हणजे आम्ही तर राजकीय कुटुंबातले आहोत, आम्ही सगळ्या निवडणुका लढलोच आहेत, पण बार कौन्सिलची बी लढलोय। आमची निवडणूक सोपी उलट असं म्हणायची वेळ आली होती, पण बार कौन्सिलची निवडणूक फार कठीण असते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतं मागणं आणि सगळ्या बुद्धिजीवी लोकांची मतं मागणं म्हणजे फार अडचणीचा विषय आहे। पण ही सगळी मंडळी
ही सगळी मंडळी एका विचारानं, आम्हाला त्याचं बी ट्रेनिंग मिळालंय बार काउन्सिलच्या बी निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये, आणि एक चांगलं वातावरणातून गेली 10-15 वर्ष बार काउन्सिलवर सुद्धा सगळेजण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करतात। आज आमच्या विधी महाविद्यालयाला सुद्धा आम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजला स्वर्गीय आमचे नेते GT बापूजींचं नाव दिलं। दादा गेल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपल्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा दादांचं नाव दिलं पाहिजे। दादा गेल्यानंतर संस्थेची चेअरमन आई झाली आणि आई सुद्धा गेली, मग 2 कॉलेज आता परत होत्या, म्हणून आम्ही ठरवलं की विधी महाविद्यालयाला आदरणीय दादांचं नाव द्यायचं आणि डी फार्मसी आणि बी फार्मसी कॉलेजला आई साहेबांचं नाव द्यायचं। 25 वर्ष झाले वकिलीची ही फॅक्टरी निर्माण करायला, आणि आज आमच्या ग्रामीण भागाचा माणूस एवढा हुशार होऊन गेलाय साहेब की पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तो कलम सांगतो की ही कलम लावली का नाही लावली, काय सांगितलं तर 395 लागेल, काय सांगितलं कसं सांगितलं तर 307 लागेल। याचं ट्रेनिंग बी आमच्या लोकांना भरपूर होऊन गेलंय, आणि त्याच्यामुळे सगळ्या वकील मंडळींच्या सल्ल्याने आज लोक सुद्धा हुशार झाले। गरिबाला न्याय मिळायला अडचणी आहेत हे सत्य जरी आहे, आणि म्हणूनच आपण विधी साक्षरता अभियान घेतलं होतं, परंतु तरी सुद्धा आज साक्षरता आलेली आहे। गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा त्याचा अधिकार काय आहे तो कळतो, आणि याचीच प्रगती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्था उभ्या राहिल्यात या जिल्ह्यामध्ये, त्या सगळ्या संस्थांनी शिक्षणाचं पवित्र काम या जिल्ह्यामध्ये केलंय, आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आपल्यासारखे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती याच्यापूर्वी सुद्धा येऊन गेलेत, आपणही याच्यापूर्वी आलात, आणि मला वाटतं खानविलकर सरही आले होते। खूप कार्यक्रम आम्हाला विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून घ्यायची संधी मिळाली, आणि एकंदरीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतो आहोत। आपल्याला छोट्याशा प्रेमाचं आम्ही आमंत्रण दिलं, आणि एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये, कारण आपण 1 महिन्यापूर्वी येणार होतो, पण त्यावेळेला दुर्दैवानं ती वेळ रद्द झाली, आणि एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा आपण नंदुरबारवरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही आणि आमचं आमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो। बघता बघता 25 वर्ष झाली या महाविद्यालयाला स्थापन होऊन। मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आदरणीय राजाभाऊ भोसले यांनी त्यांच्या फलटण या गावी त्या काळात विधी महाविद्यालय काढलं। त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मला पण असं वाटायचं की आपल्या नंदुरबारमध्ये विधी जर मला विधी शिक्षणाची सोय किंवा संधी उपलब्ध झाली असेल तर माझ्या भागातल्या लोकांना देखील विधी शिक्षणाची संधी आणि सोय मिळाली पाहिजे या एका भावनेतनं, आणि त्या काळामध्ये जिल्ह्याला एकच महाविद्यालय अशी शासनाचं धोरण होतं। त्या धोरणाच्या विरुद्ध आम्ही कोर्टात गेलो, कारण नंदुरबार जिल्हा त्यावेळेला धुळे झालेला नव्हता, धुळ्याशी संबंधित होता। राजाभाऊंनी फलटण साताऱ्यामध्ये जिल्हा तालुक्याचं ठिकाण होतं, एक महाविद्यालय काढलं, आणि त्या महाविद्यालयाचा आज वटवृक्ष झाला। या महाविद्यालयातनं वेगवेगळ्या उपक्रम राबवले गेले, त्याची मी परत रिपिटेशन करणार नाही, पण एक मात्र नक्की सांगेन की या महाविद्यालयातले विद्यार्थी ज्या विविध पदांवर पोहोचले त्याचा या महाविद्यालयाचा हेतू निर्मितीचा साध्य झाला असं मला वाटतं। महाविद्यालय झालं, शिक्षित झालात, त्याचबरोबर आता आपलं लक्ष गवई साहेबांकडनं प्रेरणा ठेवून एक नक्की घेतलं पाहिजे की या महाविद्यालयातले विद्यार्थी जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थी किंवा महाविद्यालयातनं पास होणारे विद्यार्थी न्यायव्यवस्थेत गेले पाहिजेत। माझी विनंती राहील बार काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना, आदरणीय जायभावे साहेब आणि पांडेजींना, की आमच्या महाविद्यालयातनं पास होणाऱ्या किंवा नंदुरबार विभागातल्या विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्युडिशियल ट्रेनिंग ॲट ग्लान्स, ज्युडिशियल सर्व्हिसेस ॲट ग्लान्स असा कोर्स आपण नंदुरबार महाविद्यालयामध्ये किंवा च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावा अशी विनम्र विनंती करतो, की जेणेकरून न्यायव्यवस्थेमध्ये या भागाचा सहभाग होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या महाविद्यालयाचं कर्तृत्व पोहोचेल अशी अपेक्षा करतो। इथं इतकं मोठं राजकीय क्षेत्र असताना राजूभैयांमधला जो काही एक तडफदार असा स्वाभिमानी व्यक्तिमत्व जे त्यांचं मुळतः आहे ते जागं झालं, आणि या झालेल्या
कुटुंबाच्या वडिलांच्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता खरं म्हटलं तर त्यांनी वकिलीचा व्यवसाय स्वीकारला आणि ते पुण्याला शिकायला गेले आणि पुण्याला शिकायला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी वकिलीचा आपला शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मुंबईला त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. या पार्श्वभूमीवर रघुवंशी कुटुंबामध्ये आणि या संस्थेमध्ये कायद्याचं महत्त्व हे प्रकर्षानं आलेलं आहे आणि त्यातून या लॉ कॉलेजची आता निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे त्याला महत्त्व आहे. सामाजिक संघर्ष करत असताना, न्यायाची पाठराखण करत असताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे कायदा ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीने लावला जातो आणि ज्यावेळेस न्याय आणि अन्यायाची परीक्षा करण्याची वेळ येते त्यावेळेस त्याच्या पाठीशी न्यायासाठी राहण्याचं काम हे वकिलानं आणि कायद्याच्या पदवीधरानं केलं पाहिजे, ही भावना दादांची त्या लॉ कॉलेजच्या पाठीशी होती. आणि 25 वर्ष जेव्हा आपण याची पूर्ण करतो आहोत आणि ज्यावेळेस या ठिकाणी आता आपण आज आकडेवारी बघितली, 450 या दुर्गम भागामधले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वकील झालेले आहेत, प्रॅक्टिस करतायत, न्यायाधीश झालेले आहेत. त्यावेळेस मला असं वाटतं की त्या लावलेल्या दादांच्या केवळ एका रोपाला नव्हे तर सामाजिक चळवळीला खऱ्या अर्थानं आजची यशस्वी अशी फुलं आलेली आहेत आणि त्यामुळे हे संस्था आणि त्यांचे सगळे जे काही पाठीराख आहेत ते विशेष अशा अभिनंदनाला पात्र आहेत. की या संस्थेची सुरुवात ही लोकसहभागातून झालेली आहे. लोकवर्गणी चळवळीतनं ही संस्था उदयास आली. खरं तर आपल्या इथे म्हटलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चळवळीचं सामर्थ्य या 25 वर्षात आपल्या सगळ्यांना अनुभवाला आलेलं आहे आणि काही अधिष्ठान घेऊन या संस्थेची सुरुवात झाली. त्याच्यामुळे 25 वर्ष आज ही संस्था सातत्याने आणि सलग समाजसेवा आणि या समाजाप्रतीच आपलं योगदान देत आलेली आहे. जेव्हा अशा संस्था उदयास येतात, जेव्हा अशा संस्था नावारूपास येतात आपल्या कामांनी, आपल्या कर्तृत्वानी, ते येण्याचे कारण असं असतं की त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा, स्वप्न हे एकत्र करून जेव्हा एखादी संस्था सातत्याने अनेक वर्ष काम करते आणि मग तेव्हा अशा संस्था वटवृक्ष बनतात, तेव्हा अशा संस्था नावारूपास येतात आणि तेव्हा अशा संस्था अनेक लोकांना आधार देत समोर जात असतात. आज या संस्थेचं नामकरण माननीय दादासाहेब आणि आईसाहेब यांच्या नावाने झालेलं आहे. समोरच्या काळात त्याच्यामुळे या संस्था आणखीन भरघोस योगदान या नंदनगरीमध्ये, नंदनगरीच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे देईल असा मला आणि बार कौन्सिलच्या आमच्या सगळ्या सदस्यांना विश्वास आहे. नंदुरबार सारख्या ठिकाणी विधी महाविद्यालय सुरू करणं हे खरंच एक स्वप्न होतं आणि ते रघुवंशी कुटुंबियांनी नुसतं साकारच केलं नाही तर त्याला एका वटवृक्षाचं स्वरूप आलंय. खरं तर विधी साक्षरता ही नुसतीच साक्षरता असून उपयोग नाही, म्हणजे नुसतं अक्षर ओळख असणं महत्त्वाचं नाही. आपल्या शिक्षणाची सुरुवात होते ती शब्दाच्या वाचनातून, शब्दाच्या समज आपल्याला येते. पहिल्यांदा अक्षर ओळख, मग शब्दाची ओळख, मग आपण शब्दाचे अर्थ बघतो आणि मग शब्दांच्या मागचे अर्थ बघत असतो. आज 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं की या संस्थेतून शिकलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना कायद्यातील नुसते शब्दांचे शाब्दिक शब्दकोशातले अर्थ नव्हे तर त्या मागच्या अर्थांची सुद्धा जाणीव झाली असेल. आजच्या या कार्यक्रमातली भाषण आपण ऐकत आहात आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांचाच लक्षात येत असेल की सन्माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब यांचं जे काही ऋण आहे ते सगळेजण व्यक्त करतायत, व्यक्ती व्यक्त करतायत, संस्था व्यक्त करतायत आणि अशा तऱ्हेने एका व्यक्तीची संस्था झालेली आपण इथे बघतो आहोत.
तोयाचे परी नावही नच उरे संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मोक्तिकाचे परी, ते स्वातिस्तव अब्दी शुक्ती पुटकी मोती घडे नेटके, जाणा उत्तम अधम दशा संसर्ग योगे टिके. तापलेल्या तव्यावर पाण्याचा एक थेंब पडतो आणि तो थेंब उडून जातो. तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर दिसला तर तो मोत्यासारखा भासतो आणि तो प्रत्यक्ष शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्रात पडला तर त्याचा खरा मोती घडतो. माननीय श्री गवई साहेबांच्या सहवासात घडलेले सगळे मोती आणि त्या मोत्याचा हारच इथे आपल्या समोर उपस्थित आहे. ज्ञानी असूनही, सर्वोच्चपदी विराजित असूनही त्यांनी जमिनीशी आपलं नातं घट्ट ठेवलंय. त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे. त्यांच्या सहवासात येणारी व्यक्ती ही त्यांच्या आपलेपणाने, त्यांच्या साधेपणाने चकित होते आणि हेच उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. न्यायमूर्ती श्री गवई साहेब यांच्या भारतीय न्यायव्यवस्थेसाठी आणि भारतीय समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा करण्यासाठी कुठलेही शब्द कमीच पडतील. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीने न्याय आणि सामाजिक प्रगतीच्या जडणघडणीवर एक अमिट ठसा उमटवलेला आहे. आपल्या न्यायनिर्णयातून न्याय, निष्पक्षता आणि समानता या तत्वांचे पालन करण्याची त्यांची अविचल बांधिलकी दिसून येते. त्यांच्या न्यायनिर्णयातून भारतीय कायद्याच्या परिदृश्यावर लक्षणीय परिणाम साधला गेला आहे. न्याय भारतीय समाजाच्या उत्क्रांतीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचे न्यायनिर्णय हे भारतीय समाजातील गुंतागुंतीचं एक सखोल आकलन प्रतिबिंबित करीत असतात. भारतीय न्यायव्यवस्थेतील पथदीप म्हणून माननीय न्यायमूर्ती गवई साहेब हे नेहमीच गौरवले जातील. न्यायाची आणि सामाजिक बांधिलकीची सर्वोच्च मानके त्यांच्या नुसत्या उक्तीतूनच नाही तर त्यांच्या कृतीतूनही दिसून येतात. राष्ट्रकुल न्यायाधीशांच्या नुकत्याच झालेल्या परिषदेत न्यायमूर्ती श्री गवई साहेब यांनी एक नवीन संकल्पना मांडली. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही कल्पना जवळजवळ सर्वमान्यच आहे. पण माननीय गवई साहेब यांनी व्यावसायिक कायदेशीर जबाबदारी एक नवीन संकल्पना मांडली आणि त्यातूनच समाजाच्या उन्नयनासाठी एक अधिक भरीव काम होऊ शकतं याची जाणीव एक नवीन कल्पनेची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी केली. मी सुरुवातीस म्हणालो की आपण आधी अक्षर ओळख करतो, मग शब्दांची ओळख होते, मग शब्दांच्या अर्थाची ओळख होते आणि मग शब्दांमागच्या अर्थाची ओळख होते. कायद्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे नक्कीच माहिती असतं. घटनेचे 21व्या कलम एक साधं एक वाक्य आहे, नोबडी शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. साधं वाक्य आहे, पण या साध्या वाक्यावरती कित्येक खंड न्यायनिर्णयांचे आणि चर्चांचे कित्येक खंड व्यापलेले आहेत. आणि म्हणून आपण कायद्याचं ज्ञान घेतलंच आहे, कायद्याच्या शब्दाचं ज्ञान घेतलंय, शब्दाच्या अर्थाचं ज्ञान घेतलंय, पण त्या अर्थामागचा जो अर्थ आहे तो आपल्याला अधिक समजणं हे खूप आवश्यक आहे. म्हणून मी या प्रसंगी माझी अशी विनंती आहे की या विधी महाविद्यालयात शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अधिक डोळसपणे कायद्याचा अभ्यास केला तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो नक्कीच उपयोगात येईल. 10 वर्ष 2 दिवसाच्या अगोदर 11 जानेवारी 2014ला याच ठिकाणी नंदुरबारला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तत्कालीन आमच्या भगिनी रंजनाताई देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होत्या, त्यांच्या हस्ते आपल्या नवीन महाविद्यालय लॉ कॉलेजच्या नवीन बिल्डिंगचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला
मी नागपूरला त्यावेळेला प्रशासकीय न्यायमूर्ती होतो. त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची मला संधी प्राप्त झाली होती. आज बरोबर 10 वर्ष आणि 2 दिवसांनी पुनश्च येण्याचा मला आनंद होत आहे. हा एक योगायोग आहे. मगाशी आम्ही पाहिली त्याच्या दुसऱ्या दिवशी 12 तारखेला काठी संस्थानला लिगल एडचं आज जो सकाळी आम्ही लिगल अवेअरनेसचा कार्यक्रम घेतला तसाच मोठ्या प्रमाणामध्ये काठी संस्थांनी ते त्यावेळेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मला वाटते त्यावेळेचे केंद्र शासनाचे मंत्री माणिकराव गावित हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाकी सगळे आमचे बार काउन्सिलचे सन्माननीय सदस्य होतेच. आमचे प्रमोद काका जोशी होते, राजीव पाटील होते. मगाशी ढाकेवाळकरांचा प्रसाद ढाकेवाळकरांचे फोटो पाहिले. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. आज ते उपस्थित राहू शकले नाही. आशिष देशमुखी होते. वाटते काठीचा कार्यक्रम झाल्यावरती आशिष देशमुख, मी आणि अनिल सिंग आम्ही सोबत याला चाळीसवाला गाडी पकडायला गेलो होतो. आणि ज्याला आपण म्हणतो की आज माझ्यासाठी एक नॉस्टॅल्जिक असा प्रसंग आहे की जुन्या सगळ्या आठवणी पुढे डोळ्यासमोर येत आहेत. आम्ही सगळे राजाभाऊ रघुवंशी असो, जोशी काका असो, राजीव पाटील असो, ढाकेपाळकर असो, एक जवळपास 2-4 वर्षाच्या कालखंडात वकिली चालू केली. राजाभाऊ वगैरे आम्हाला थोडे सिनियर होते आणि तेव्हापासूनचे आमचे जे संबंध आहेत त्या संबंधामध्ये कधीही कुठलं अंतर आलं नाही. उलटं दिवसेंदिवस जे प्रेम आहे ते वृद्धिंगतच होत आलेलं आहे. आणि मला आनंद आहे की अजूनही मला माझ्या ज्या जुन्या मित्रांचं प्रेम आहे ते तसंच आहे आणि मला वाटतं त्यात वाढच झालेली आहे. आजचा कार्यक्रम हा म्हणजे मला वाटतं प्रकाशाला तापी आणि संगम आहे आणि नंदुरबार जिल्ह्याला एका बाजूला तापी आणि एका बाजूला नर्मदा आणि आपल्या कुशीत घेतलेला सातपुडा पर्वतरांगा अशा अतिशय निसर्गरम्य असा भाग आहे. त्या नंदुरबारमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि आज आपण बघतो आज बरीच सुधारणा झालेली आहे. रस्ते झालेले आहेत, कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या संस्था झालेल्या आहेत, साखर कारखाने झालेले आहेत. परंतु त्या काळामध्ये दादासाहेब रघुवंशींनी असो किंवा जी.टी. पाटलांनी असो या दुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा कशी पोचेल या एका दृष्टीने जी मुहूर्तमेढ केली, जे ज्याला म्हणतो आपण एक बीजारोपण केलं या भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचं, त्यांच्या विजनला आपण जेवढी आपण त्यांना सलाम करू तो कमीच आहे. त्यांनी जर त्यावेळेला ते स्वप्न पाहिलं नसतं 40-50 वर्षाच्या अगोदर की या भागामध्ये आपल्याला, कारण सकाळी सांगितलं मी की बाबासाहेब म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, की जोपर्यंत तुम्हाला शिक्षण अनलेस यू आर एज्युकेटेड त्या बाकी कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. तुम्हाला घटनेने हक्क दिलेले असो, घटनेने राईट्स दिलेले असो, परंतु जर तुम्हाला ते राईट्सच्या अवेअरनेस करता जर शिक्षणच नाही तर मग त्या कुठल्याही अधिकारांना अर्थ उरत नाही. आणि म्हणून जे शिक्षणाची गंगा या आदिवासी बहुल भागामध्ये आणण्याकरता दादासाहेब रघुवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कार्य केलं त्याची तुलना आपण जर करायची झाली तर या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाकरता जे सुरुवात केली, धोंडोपंत कर्वे, त्याचप्रमाणे भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि आमच्या विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण संस्थेचं
शिवाजी शिक्षण संस्थेचं जे जाळं निर्माण केलं. आणि आपण बघतो आहोत की शिक्षणाचं महत्त्व काय असतं. घरामध्ये एक जरी व्यक्ती शिकला तरी त्या पूर्ण कुटुंबाचा तो उद्धार करू शकतो आणि एका कुटुंबातून 10 कुटुंबाचा उद्धार होतो. आणि म्हणून आज आपण दादासाहेब रघुवंशी यांनी जे कार्य केलं त्या कार्याप्रती त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता लॉ कॉलेजचं नामांतरण आपण त्यांच्या नावाने करत आहोत. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मगाशी अमरसिंगनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना पुलकित करणारा हा एक क्षण आहे की ज्या व्यक्तीमुळे आज त्यांनी जी मुहूर्तमेढ केली होती, त्यांनी जे बीजारोपण केलं होतं शिक्षणाच्या संस्थेचं, आज तो वटवृक्ष निर्माण झालेला आहे. आणि एक त्याला म्हणतो आपण फुलला फुलाची पाकळी, जस्ट ॲज अ टोकन ऑफ हिज डेडिकेशन आपण त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचं नाव लॉ कॉलेजला देत आहोत. त्याचप्रमाणे मातोश्री विमलताई म्हणजे माझ्यासाठी त्या आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या आहेत. त्यांचं जे मूळ गाव आहे खारदळे गाव, ते माझं जे मूळ गाव आहे दारापूर, त्या गावाच्या रस्त्यावरतीच लागतं. आणि आमच्या अमरावती जिल्ह्यातील एक कन्या दादासाहेबांसोबत इथे येऊन त्यांच्यासोबत संसार करते. नेहमीच म्हटलं जातं की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या यशामध्ये स्त्रीचा महत्त्वाचा हात असतो. जोपर्यंत घरून पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत पुरुष किती जरी प्रयत्न करत असला तरी तो आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. आणि राजकारणामध्ये तर विशेषतः, कारण मी बघितलेला स्वतः, राजकारणामध्ये ज्या व्यक्ती पूर्णपणे स्वतःला झोकून देतात, त्यांच्या घरची जी पूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवरती असते, तर ते नुसतंच म्हणजे घर सांभाळणं नाही, मुलं सांभाळणं नाही, कार्यकर्ते सांभाळणं, सगळ्या मतदारसंघाला सांभाळणं हे कठीण कार्य असतं. आणि म्हणून त्यांच्याही स्मरणाप्रित्यर्थ आपण औषधशास्त्राचं जे महाविद्यालय आहे त्याला त्यांचं नाव देतो आहोत आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. आजचा तिसरा पुलकित करणारा जो क्षण आहे तो म्हणजे लॉ कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंटला जुलै 99 सुरू झाला आणि या जुलैमध्ये त्याला आता 25 वर्ष पूर्ण होतील आणि त्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची आपण आज सुरुवात करत आहोत. कुठल्याही संस्थेच्या वाटचालीमध्ये 25 वर्षाचा हा कालखंड असतो, तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण की नेहमी म्हटलं जातं की संस्थेची सुरुवातीला जे टीचिंग प्रॉब्लेम असतात, आपण पाहतो की सुरू करताना किती कष्ट करावे लागतात आणि त्या कष्टामधून आज ही विधी महाविद्यालय 25 वर्षाच्या कालखंडानंतर अतिशय नावरूपास आलं. आणि आमच्या अमरावतीचे देशपांडे सर मगाशी त्यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य मिळालं मला की ते या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. आणि म्हणून अतिशय आनंदी क्षण आहे की आज आपण 25 वर्ष पूर्ण करतो आहोत. पुढच्या 25 वर्षानंतर 50 वर्ष पूर्ण करू. आणि आनंदाची बाब म्हणजे की या लॉ कॉलेजमधनं जरी हजारो विद्यार्थी, मगाशी सांगितल्याप्रमाणे 40 विद्यार्थी होते, 40ची संख्या आता 4000 वरती गेलेली आहे. आणि हजारो वकील या संस्थेमधून निर्माण झाले. आणि आनंदाची बाब म्हणजे 450 पेक्षा जास्त आदिवासी समाजाचे वकील या संस्थेने या समाजाला दिलेले आहेत. मगाशी खंत व्यक्त केल्या गेली की आतापर्यंत आदिवासी समाजातील वकील जे आहेत ते न्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकले नाही. मला या प्रसंगी अभिमानाने सांगावं वाटतं की या
महाराष्ट्राच्या बार काउन्सिल आणि महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनी या दृष्टीने जे एक पॉझिटिव्ह असा अप्रोच ठेवलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मला अजूनही आठवतं की ज्यावेळेला 2013-14 मध्ये मोहित शाह आमचे मुख्य न्यायाधीश होते, तर त्यावेळेला जेवढ्या रिक्विजिट पोस्ट आहे त्या पोस्ट भरण्याकरता सुद्धा न्यायाधीश मिळत नव्हते आणि म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने याकरता काहीतरी करावं. आनंदाची बाब म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने ते मनावर घेतलं आणि 2-2 महिन्याचे कोचिंग क्लासेस, मग ते औरंगाबाद असो, नागपूरला असो, मुंबईला असो, ते घेतले. एवढंच नव्हे तर ज्यावेळेला ग्रामीण भागातील विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो आणि हायकोर्ट जजला फेस करावं लागतं, त्यावेळेला एक मनामध्ये जो न्यूनगंड असतो तो न्यूनगंड दूर व्हावा म्हणून मॉक इंटरव्ह्यूज त्यांनी आयोजित केले आणि ते मॉक इंटरव्ह्यूज जे घ्यायचे ते रिटायर्ड हायकोर्ट जजेस घ्यायचे, जेणेकरून एक तो विद्यार्थ्यांच्या मनातला जो न्यूनगंड आहे तो दूर व्हावा. आणि आज आपण बघतो की मोठ्या संख्येने कॉम्पिटिशन होते. रिक्विजिट पोस्टपेक्षा कितीतरी कॉम्पिटंट वकील आज न्यायाधीश म्हणून आपल्याला मिळतात आणि त्यातल्या त्यात अजून आनंदाची बाब म्हणजे आज आपण बघतो की महिला न्यायाधीशांची जी संख्या आहे ती अतिशय मोठ्या संख्येने, त्याला आपण म्हणतो की माणसांच्या पुरुषांच्या बरोबरीने त्या सुद्धा आज न्यायव्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. मला खात्री आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, ते आमचे जायभावे असो, पारिजात पांडे असो, बाकी इतर सर्व सहकारी असो, ते या लॉ कॉलेजशी कोलॅबोरेट करून, कारण की मला वाटतं दिस मस्ट बी अँड द अदर वन ॲट गडचिरोली, हे 2च असे लॉ कॉलेजेस असतील की जिथे आदिवासी बहुल विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांवरती फोकस करून, कॉन्सन्ट्रेट करून त्यातले कसे जजेस सिलेक्ट होतील, कशा पद्धतीनं ते ज्युडिशरीपर्यंत पोहोचतील, हे कार्य निश्चित मला वाटते की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि आज आपण ज्यांच्या नावाने दादासाहेब रघुवंशी लॉ कॉलेज ते संयुक्तपणे करतील. आणि ज्या दिवशी या महाविद्यालयातला विद्यार्थी न्यायाधीश म्हणून निवड त्याची होईल, ती खऱ्या अर्थानं दादासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. मराठी माध्यमामध्ये शिकलेला नंदुरबारच्या शाळेत विद्यार्थी देशाचा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल होऊ शकतो. आणि म्हणून जे विद्यार्थी इथे ग्रामीण भागातून आलेले असतील, जे आदिवासी भागातून आलेले असतील, त्यांना मी सांगेल की एवढंच फक्त सांगू इच्छेल की तुम्ही जर प्रयत्न केले, तुमच्यामध्ये जर जिद्द असली, तुमच्यामध्ये जर त्याग करण्याची भावना असली, तर यश हे तुमच्या मागे राहील. फक्त तुम्ही केवळ पाड्याच्या आश्रमशाळेमध्ये शिकलेला असा किंवा काठी संस्थांच्या एखाद्या ग्रामीण शाळेमध्ये शिकलेला असा. मगाशी कदम सरांनी सांगितले की राजाभाऊ हे मराठी माध्यमातून शिकले. मी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या अगोदर आणि ओक साहेब कर्नाटकाला चीफ जस्टिस जाण्याच्या अगोदर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने एक परिषद आयोजित केली होती मुंबईला, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळेला राजू पाटील होते तिथे आणि त्यावेळेला विषय निघाला. ओक साहेब होते, मी होतो, राजीव पाटील होते, मला वाटते महाराष्ट्राचे सर्वप्रिय महाधिवक्ता कुंभकोणी साहेब होते तिथे, सर्व पक्ष, सर्व तर विषय निघाला आणि मग ते कॉमन थ्रेड हा निघाला की आम्ही चौघही जण मराठी माध्यमातून शिकलेलो. माझ्या तर शिक्षणाची सुरुवात अमरावतीच्या त्यावेळच्या नगरपालिकेच्या 8 नंबरच्या शाळेमध्ये झाली आणि शिक्षणाची सुरुवात नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत होऊन मी देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकलो. तर आपणही जर मेहनत केली, आपणही जर
मनात जिद्द ठेवली तर यश हे जाणार हे आपल्या पाठीमागे जावे. परंतु त्याकरता कमिटमेंट पाहिजे, इंडस्ट्री पाहिजे, त्याग करण्याची भावना पाहिजे.